आज स्वरूपचे पप्पा आहे ना ऑफिसला गेले होते आणि तिथेच त्यांची पार्टी देखील होती, त्यामुळे त्यांचं जेवण आज बाहेरच होतं. त्यामुळे ते बोलले मी दुपारी लंच करून आलेलो आहे, मला रात्री जेवायचं नाही आहे. मग मुलांना थोडा खाली खेळायला नेलं आणि मग मुलांना चिकन खायचं होतं. मग त्यांना म्हटलं आता मला एवढं काही चिकन चालणार नाही, त्यामुळे तुम्ही पाव किलो घेऊन या. आणि इथे बघा मस्त बाजरीच्या भाकरी करून घेतल्या, राईस केला होता आणि छोटंसंच वाटण करायचं होतं, कारण का पाव किलो चिकनला किती थोडंसं तर करायचं आहे. आणि मग इथे ना चिकन आहे ना मस्तपैकी मीठ मसाले लावून घेतले आणि मस्त छान असं शिजवायला घेतलं. तर इथे ना मला मुलांसाठी आळणी सूप करायचा होता, कारण का शिशाला आळणी सूप आवडतो. तिला तिखट वगैरे दिलं तर ती चिकन तेवढ्या आवडीने खात नाही आणि मग मुलांचं खाणं राहून जातं. तर थोडंसं इथे चिकन मसाला, काळा मसाला, धने पावडर आणि मिरची पावडर घेतली, तेलामध्ये ही छान अशी परतून घेतली. मसाले तेलामध्ये टाकल्यामुळे ना त्याचा कलर खूप छान येतो आणि तरी देखील येते. आणि त्यानंतर जे वाटण रेडी होतं ते तेलामध्ये टाकून घेतलं, छान असं 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि थोडंसं पाणी चिकनचं ॲड केलं. आणि मुलांसाठी जेवण रेडी झालं होतं, थोड्या प्रमाणात करायचं होतं त्यामुळे पटकन झालं. तरी ते स्वरूपने छान एन्जॉय केलं. शिशाला मी आळणी आणि भाकरी असा तिचा आहे ना काला करून तिला चारला होता. त्यानंतर स्वरूपचा स्टडी घेतला. तर स्वरूपला मी इथे आहे ना मॅप दाखवत होती, तर त्यांनी आहे ना लगेच कार घेऊन आला आणि म्हटला मम्मा तुम्हाला असं शिकवण्यापेक्षा आहे ना मी जिथे जिथे कार घेऊन जाईल ना ते मला तू सांगते काय आहे म्हणून. त्यामुळे ना मला देखील छान असं कुतूहल वाटत होतं की अरे हा आवडीने शिकतोय म्हणून. ठीक आहे. तर आजचा दिवस मी आता आपण इथेच संपते. चाललोय पुन्हा भेटूया महाराष्ट्रात. अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. ओके. तोपर्यंत नमस्कार. मग गुजरात, मग राजस्थान. नाही 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 नाही, तिकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं. चल 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 चल. राजस्थान. हा पुढे मागे 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 टन टन.